नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्समध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात सांगायचं आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्याच्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आपण इथे बघू शकता की मी शुक्रवारसाठी जी खालच्या बाजूला 3 टार्गेट दिलेली होती त्यातलं 24,150 हे टार्गेट आपण बघू शकता की गुरुवारी शेवटी आपल्याला आलेलं दिसत होतं. बरोबर, आणि ही टार्गेट जी आहे ती गुरुवारी मार्केट चालू असतानाच मी दिलेली होती. त्यानंतर आपल्याला ही 3 टार्गेट चालूच होती. मी म्हटलं होतं की ह्या एरियामध्ये किंवा ह्या एरियाच्या खाली जाऊन मग आपल्याला काय होऊ शकतं, मग आपल्याला रिव्हर्सल होऊ शकतं. म्हणजे हे जे काय आपल्याला सध्या सेलिंग चालू आहे हे सेलिंग आता ह्या एरियामध्ये किंवा ह्याच्या थोडंसं खाली जाऊन मग आपल्याला रिव्हर्स होऊ शकतं आणि एक बाउन्स येऊ शकतो. तर आता त्याच्यासाठी मी क्रायटेरिया सांगितला होता. एक तर काय झालं पाहिजे, ह्या एरियात आलं पाहिजे आणि दुसरं काय झालं पाहिजे की आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनला पाहिजे. आणि दुसरं त्याच्याबरोबरचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, जोपर्यंत तो डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू होणार. तुम्ही बघू शकता प्रत्येक वेळेला सेलिंग होत होतं, बाउन्स येत होता, पण डब्ल्यू पॅटर्न बनायच्या आधीच किंमत खाली जात होती. परत बाउन्स आला, परत किंमत खाली गेली, परत बाउन्स आला, परत किंमत खाली गेली. आत्ता असं झालंय शेवटी शेवटी शुक्रवारी की मार्केटमध्ये बाउन्स आलाय आणि त्यानंतर छोटंसंच सेलिंग आलंय. आता इथे डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता आहे. डब्ल्यू पॅटर्न कसा बनू शकतो, हे इथपर्यंत सेलिंग आलंय, हा बाउन्स झाला. जर समजा इथून खाली येताना पूर्ण खाली आलं नाही आणि हा लो न ब्रेक करता त्याच्या अलीकडेच परत वर जायला लागलं तर इथे डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. आणि अशा प्रकारे जर डब्ल्यू पॅटर्न बनला ज्याचा पहिला लो जो आहे तो खाली असेल, दुसरा लो जो आहे तो त्याच्या वर असेल, हायर लो असेल, आणि जेव्हा आपल्याला ह्या पद्धतीनं ह्याच्या वर मार्केटमध्ये मुवमेंट किंमत टिकायला लागेल, मुवमेंट व्हायला लागेल, त्यानंतर आपण म्हणू शकतो की हा डब्ल्यू पॅटर्न बनला आणि मग आपल्याला हे जी मंदी शॉर्ट टर्म मध्ये झाली 2-3 दिवसामध्ये त्या मंदीचं रिव्हर्सल आपल्याला मग बघायला मिळेल. असं होऊ शकतं. पण समजा काही कारणानं काय झालं, आता इथून वर गेली किंमत, परत खाली येता येता परत हा लो सुद्धा तोडला, सोमवारी समजा हा लो तोडला, मग आपल्याला पुन्हा एकदा वाट बघत राहावी लागणार आणि ही जी मंदीचा हा जो ट्रेंड आहे हा ट्रेंड चालूच राहणार. बरोबर, जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही आता तोपर्यंत आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळणार नाही. तोपर्यंत येणारा प्रत्येक बाउन्स तुम्ही जसं बघितलं तर तो काय होऊ शकतो, फिजल आउट होऊ शकतो. म्हणजे जशी लाट किनाऱ्यावर येते आणि विरून जाते त्या पद्धतीनं आपल्याला हे सर्व होताना दिसू शकतं. मात्र जेव्हा डब्ल्यू पॅटर्न बनेल त्यानंतर तेजीला सुरुवात होईल. तर हे झालं शुक्रवारी काय झालं थोडक्यात सांगितलं. सोमवारी काय होऊ शकतं डिटेल अनालिसिस सोमवारसाठीचं मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे झालं काय झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, या सर्व ज्या लेवल्स आहेत या लेवल्स सध्या मी काढून टाकतोय आणि आपल्याला निफ्टी फिफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो. थोडंसं
झूम आउट करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल. आता हा जो चार्ट आहे हा जर तुम्ही बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की आता ही जी तेजी होती मागच्या 2-3 आठवडे तेजी होत होती, त्यानंतर पहिल्यांदाच आता किंमत खाली यायला लागली आहे. जर खरोखर निफ्टीला वर जायचं असेल तर सगळ्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनला पाहिजे. नुसता 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वर बनला तर शॉर्ट टर्म मध्ये वर जाईल. डेली टाइम फ्रेम मध्ये बनला तर मीडियम टर्म मध्ये वर जाईल आणि वीकली टाइम फ्रेम मध्ये बनला तर आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे ट्रेडिंगच्या दृष्टीनं लॉंग टर्म मध्ये वर जाईल. लॉंग टर्म याचा अर्थ आपण ट्रेडिंग करतोय का गुंतवणूक करतोय ह्याच्यानुसार वेगवेगळा असतो. दोन्हीचा अर्थ एकसारखा घ्यायचा नाहीये. आपण इथे ट्रेडिंगचा विचार करतोय, त्यामुळे ट्रेडिंगच्या दृष्टीनं जर वीकली टाइम फ्रेम मध्ये डब्ल्यू पॅटर्न बनला तो कसा बनणार, तर आत्ता खाली येते बरोबर, कदाचित काय होईल शॉर्ट टर्म मध्ये थोडंसं वर जाईल. असं करत करत पुढच्या आठवड्यात पहिलं वर जाईल, नंतर खाली आलं, असं करत करत इथपर्यंत खाली आलं आणि त्यानंतर जर परत खरोखरच वर जायला लागलं तर मोठ्या टाइम फ्रेमवर आपल्याला हे कसं दिसेल, हे सेलिंग झालंय, हे वर गेलं, हे इथून थोडं खाली आलं आणि परत वर जायला लागलं. असं जेव्हा दिसेल त्यानंतरच आपल्याला ही तेजी कंटिन्यू होईल. नाहीतर तुम्ही बघू शकता ह्यापूर्वी सुद्धा काय झालं होतं, सेलिंग झालं, बाउन्स आला, पण बाउन्स झाल्यावर काय झालं, सेलिंग झालं आणि सेलिंग झाताना लो तोडला, परत इथे बाउन्स आला, सेलिंग झालं, सेलिंग होताना काय झालं, लो तोडला. जोपर्यंत लो तोडत राहणार खाली खाली जात राहणार. ज्या क्षणी असं होईल की हा इथे लो बनलाय, पुढचा लो समजा इथे कुठेतरी बनून वर जायला लागलं, हायर लो बनला आणि हाय ब्रेक झाला, मग आपण समजणार की इथे काय झालं, अशा पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न बनला. तर असं होऊ शकतं. अर्थात विकली टाइम फ्रेमवर तो स्लो बनणार, अजून त्याला कदाचित 1-2 महिने लागू शकतात बरोबर, किंवा 2-3 आठवडे तरी मिनिमम लागू शकतात. त्यामुळे हे आपल्याला फक्त लक्ष ठेवायचं आहे. हे लगेच आपल्याला लक्षात येणार नाहीये. आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, अवरली टाइम फ्रेमवर, डेली टाइम फ्रेमवर, तिथे आपल्याला ते लवकर लवकर दिसू शकतात. तर हे झालं विकली टाइम फ्रेम मध्ये काय दिसतंय. विकली टाइम फ्रेम मध्ये हेच दिसतंय की 3 आठवडे तेजी झाल्यानंतर नॉर्मली जसं होतं सलग 3 कॅन्डल बनल्यानंतर एखादी म्हणजे ग्रीन बनल्या तर एखादी रेड बनू शकते, वेगळ्या रंगाची कॅन्डल बनू शकते. आता हा जर लो तोडला, आतापर्यंत काय झालंय बघा, मागच्या 4 आठवड्यात लो तोडला नाहीये बरोबर. पुढच्या आठवड्यात जर लो तोडला तर आपल्याला ती पहिलं इंडिकेशन असेल की आणखीन खाली जाणार म्हणून. जोपर्यंत ते तोडत नाही तोपर्यंत आपल्याला काय असेल, इतकी तेजी झाली आहे, थोडं प्रॉफिट बुकिंग केलंय असा त्याचा अर्थ मग घ्यावा लागेल. हा लो जर तोडला गेला पुढच्या आठवड्यात तर मग लक्षात घ्या की डब्ल्यू पॅटर्न साठी का होईना किंवा आणखीन सेलिंग होण्यासाठी का होईना किंमत आणखीन खाली येऊ शकते. हे मग आपल्याला हळूहळू लक्षात येईल. तर हे झालं विकली टाइम फ्रेमवर आपल्याला निफ्टी फिफ्टीचा चार्ट काय दिसतोय. आता आपल्याला जायचं आहे डेली टाइम फ्रेमवर. तर इथे मी डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर जेव्हापासून तेजी झाली आहे, तेजी झाली आहे कधीपासून, तर तुम्ही इथे बघू शकता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तेजी व्हायला सुरुवात झाली. इथून खूप मोठी गॅपअप ओपन झालं, थोडं खाली आलं, परत वर गेलं, परत खाली गेलं, परत वर आलं. पण ह्याच्यामध्ये काय झालंय, ही जी सगळी तेजी झाली आहे ना, ह्याच्यामध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनण्यासारखं सेलिंग बघायलाच मिळालं नव्हतं. कंटिन्युअस वर जात होतं. त्यामुळे जेव्हा आता थोडंसं खाली येईल ना, हे प्रॉफिट बुकिंग येईल ना, हे सुद्धा थोडंसं मोठं येऊ शकतं. कारण काय असतं, डब्ल्यू पॅटर्न जर बनायचा असेल, असा डब्ल्यू पॅटर्न सेलिंग आलंय, वर भरपूर गेलं, तर असा डब्ल्यू पॅटर्न नाही बनू शकत. म्हणजे एवढासाच खाली आला आणि गेला, तो प्रपोर्शनेट लागतो, म्हणजे त्याचं प्रमाण लागतं बरोबर. तर त्या प्रमाणात जर बनला, इथपर्यंत आलंय, वर गेलं, परत खाली आलं आणि मग वर जायला लागलं. आता हा डब्ल्यू पॅटर्न कसा तुम्हाला डब्ल्यू असल्यासारखा वाटतोय बरोबर. त्यामुळे हे जर सेलिंग खरोखर डब्ल्यू पॅटर्न बनण्यासाठी येणार असेल तर आणखीन थोडं येऊ शकतं. अर्थात असं लगेचच्या लगेच असं सेलिंग आलंय आणि असंच खाली गेलं असं होणार नाही. कदाचित काय होईल, पुढच्या आठवड्यात थोडंसं असं वर जाईल, कारण आता इथे आपण टॉपला आलोय. टॉप वरनं खाली जाण्यासाठी एम पॅटर्न बनावा लागतो, मग तो कदाचित पुढच्या आठवड्यात बनेल, असं होईल आणि मग एक सेलिंग आपल्याला बघायला मिळेल. आणि ते होता होता मग आपल्याला इथे खाली येऊ शकेल आणि एक चांगला डब्ल्यू पॅटर्न साठी सेलिंग होऊन मग अशी किंमत बनेल ज्यातनं मग आपल्याला तेजी बघायला मिळेल. त्यामुळे ही जी आत्ता होणारी जी मंदी आहे ही थोडीशी अपेक्षित आहे, पण आता शॉर्ट टर्म मध्ये एवढी झाली, 3 दिवस ही भरपूर झाली. कदाचित पुढच्या आठवड्यात पहिल्यांदा तेजी होईल आणि मग नंतर शेवटी मंदी होईल असं वाटतंय. बघूया, ते आपण डेली बेसिसवर जे रोज विश्लेषण करत असतो त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. मुद्दाम मी इथे काय केलं, निफ्टी फिफ्टीचं जरा विस्तृतपणे विश्लेषण केलं, जेणेकरून मार्केट कसं काम करतं, कसं चालतं हे तुम्हाला व्यवस्थित
लक्षात यावं. अर्थात जसं निफ्टी चाललंय तसंच बँक निफ्टी चालेल असं नाही. त्यामुळे बँक निफ्टीचं आणि सेन्सेक्सचं विश्लेषण सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही ते संपूर्ण बघणं अपेक्षित आहे. आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीसाठी काय केलं होतं आपण? बँक निफ्टीसाठी जर तुम्ही बघितलं तर टार्गेट देताना ही 3 टार्गेट होती. खालच्या बाजूची टार्गेट 56,395 होतं, दुसरं होतं 56,125 आणि तिसरं होतं 55,920. अशी 3 टार्गेट आपल्याला इथे दिसत होती. बरोबर. आता ही जी 3 टार्गेट आहेत तुम्ही इथे बघू शकता की काय झालं, ओपन झालंच खालच्या बाजूला. ओके. वर जायचा प्रयत्न झाला, सेलिंग आलं, दोन्ही टार्गेट आपल्याला आली. त्यानंतर एक बाउन्स झाला. आता इथे बघा, इथे डब्ल्यू पॅटर्न दिसतोय, पण हा डब्ल्यू पॅटर्न चालणार आहे का आपल्याला? आपल्याला हा डब्ल्यू पॅटर्न चालणार नाही. याचं कारण काय आहे? दिसायला डब्ल्यू पॅटर्न दिसतोय हा, पण हा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला हवा तसा नाहीये. का नाहीये? पहिला लो आहे तो हायर आहे, दुसरा लो आहे तो लोअर आहे. हा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला चालत नाही. आपल्याला डब्ल्यू पॅटर्न नेहमी कसा लागतो? पहिला लोअर लागतो, दुसरा हायर लागतो. अशा प्रकारचा डब्ल्यू पॅटर्न पाहिजे. ओके. दुसरा हायर पाहिजे. इथे दुसरा लोअर झालाय, हा चालणार नाही. म्हणजे आपल्याला काय होईल? आता इथून वर जातंय, इथून थोडं खाली आलं आणि वर जायला लागलं, तर मग हा डब्ल्यू पॅटर्न आपल्या दृष्टीनं तयार होईल. बरोबर. त्यामुळे आत्ता दिसत असलेला डब्ल्यू पॅटर्न आपल्या काही कामाचा नाहीये. बरोबर. आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नवर अवलंबून आपण कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. हे सुद्धा आपल्याला प्राइस ऍक्शन बघून समजलं पाहिजे. तर इथे काय झालं, तिन्ही टार्गेट आली आहेत आणि तिसऱ्या टार्गेट जवळ तुम्हाला मार्केटमध्ये व्होलाटाईल मुवमेंट होताना बघायला मिळते, जी अपेक्षितच असते. कारण आता टार्गेट तर आली आहेत. मग अशा वेळेला काय होतं, बरेच जण प्रॉफिट बुकिंग करतात, खूप सेलिंग झालंय. मग ज्यांना इथे कुठेतरी संधी मिळालेली नसते सेल करायची, हे थोडंसं वर आलं की संधी मिळते, मग ते आणि सेल करतात. असं ते त्याच्यामध्ये होत राहतं आणि त्यामुळे व्होलाटाईल मुवमेंट बघायला मिळते. आता परत जेव्हा रिव्हर्सल होईल तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा ट्रेंडिंग मुवमेंट बघायला मिळेल. तर हे झालं शुक्रवारी बँक निफ्टीमध्ये काय झालं. आता आपण काय करणार आहोत, बँक निफ्टीचा चार्ट सुद्धा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये चेक करणार आहोत. त्यापूर्वी मी या सर्व लेवल्स काढून टाकतोय. वीकली टाइम फ्रेम मध्ये चार्ट ओपन करतोय. बँक निफ्टीचा चार्ट वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलेला आहे. आता आपण थोडंसं काय करूया, त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता इथे जर बघितलं, सेम दिसतंय तुम्हाला. 3 आठवडे सातत्यानं बँक निफ्टीमध्ये तेजी होत होती. थोडंसं वरच्या बाजूला प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित होतं. आता हे प्रॉफिट बुकिंग खरोखरच आणखीन थोडं जास्त येऊ शकतं की नाही, हे कसं समजणार? तर हा लो ब्रेक होतोय का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. जर हा आपल्याला आठवड्याचा लो आहे ह्या आठवड्याचा, पुढच्या आठवड्यात जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट मिळालं तर मग आणखीन सेलिंग होऊ शकतं. म्हणजे मग आपल्याला वीकली टाइम फ्रेम मध्ये आपण असं म्हणू शकतो की हे अशा पद्धतीनं इथे डब्ल्यू बनणार आणि वर जाईल, असं म्हणायला चान्स राहील. जर खाली यायला लागलं आणि असं रिव्हर्सल झालं तर. अर्थात ह्या गोष्टीसाठी कदाचित जसं म्हटलं 3-4 आठवडे ते 1-2 महिने सुद्धा लागू शकतात. कारण एक एक कॅन्डल म्हणजे एक एक आठवडा आहे. त्यामुळे हे सगळं खाली यायला एखाद दोन कॅन्डल, वर जायला एखाद दोन कॅन्डल, म्हणजे महिना इथेच संपेल आणि त्यानंतर आपल्याला समजू शकेल. पण अशा प्रकारची काहीतरी प्राइस ऍक्शन आता होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पण ती स्लो प्राइस ऍक्शन असणार. आपल्याला थोडं त्याच्यासाठी वेट करावं लागणार आहे. आपण आता काय करूया, वीकली नंतर डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया हा चार्ट. म्हणजे थोडंसं आपल्याला लवकर काय लक्षात येतंय का हे समजेल. आता डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सातत्यानं काय झालंय, आपल्याला तेजीच झाली आहे. मागचे 3 दिवस सोडले, म्हणजे हे जे शेवटचे 3 दिवस आहेत हे जर सोडले तर सातत्यानं आपल्याला तेजी बघायला मिळाली आहे. आता हे थोडंसं खाली येतंय. कदाचित काय होईल, आणखीन खाली जायचं असेल तर थोडंसं, कारण आता काय झालंय, हे शॉर्ट टर्मची सर्व टार्गेट आलेली आहेत. त्यामुळे थोडंसं एकदा शॉर्ट टर्म मध्ये एक बाउन्स येईल आणि मग आपल्याला पुन्हा इथनं असं एम पॅटर्न म्हणून खाली जाताना बघायला मिळू शकतं. तर डेली टाइम फ्रेमवर थोडंसं खाली जाण्यासाठी एम पॅटर्न म्हणू शकतो. पण त्यासाठी पुढच्या 1-2 दिवसामध्ये सोमवार मंगळवारी थोडीशी तेजी होईल किंवा सोमवारी तेजी होईल आणि मंगळवारपासून खाली येईल. बघायला लागेल आपल्याला कशा पद्धतीनं होत आहे. पण सोमवारी थोडीशी तेजी होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. तर माझ्या मते जसं निफ्टीचं केलं तसंच बँक निफ्टीचं विश्लेषण आहे. त्यामुळे मी त्याच त्याच गोष्टी पुन्हा सांगत नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, तिसरा इंडेक्स जो आहे सेन्सेक्स, त्याचं विश्लेषण करायचं आहे. मात्र ते विश्लेषण करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आता तुम्हाला
जर तुम्ही गेलात यूट्यूबवर तर सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला जॉईन बटन दिसते. या जॉईन बटनवर क्लिक करून तुम्ही काय करू शकता, चॅनल मेंबरशिप घेऊ शकता किंवा चॅनल मेंबरशिपमध्ये काय काय ऑप्शन आहेत त्याची माहिती पण घेऊ शकता. कोणकोणते ऑप्शन आहेत? 4 ऑप्शन दिलेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. पैकी ब्रॉन्झ आणि सिल्वर आत्ता सध्या बंद आहेत मेंबरशिप. बरोबर. तुम्हाला जर घ्यायची असेल तर गोल्ड मेंबरशिप घ्या, प्लॅटिनम मेंबरशिप घ्या. ह्या 2 मेंबरशिप सध्या चालू आहेत. ब्रॉन्झ आणि सिल्वर लवकर चालू होतील, मात्र आत्ता जर तुम्ही घ्यायला गेलात तर तुमचे पैसे वेस्ट होतील. तुम्हाला काही अपडेट तिथे मिळणार नाहीत. तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट पाहिजे तर मिनिमम गोल्ड मेंबरशिप घेणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे जर तुम्ही आपल्याकडून ह्यापूर्वी कुठलाही पेड कोर्स घेतला असेल, म्हणजे तुम्ही पेड कोर्सचे सदस्य असाल किंवा प्रीमियम ग्रुपचे मेंबर असाल, तर तुम्हाला हे ज्या मेंबरशिप आहे ही घेण्याची गरज नाही. याचं कारण असं आहे की तुम्हाला गोल्ड मेंबरशिपचे सर्व अपडेट आपला जो टेलिग्रामवरचा प्रीमियम ग्रुप आहे त्या प्रीमियम ग्रुपवर दिले जाणार आहेत आणि दिले जात आहेत. तर त्यामुळे तुम्हाला मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाहीये. तर ह्याच्यापेक्षा जर मोठी मेंबरशिप असेल तर तुम्ही नक्की त्याचा विचार करू शकता. मात्र त्यापूर्वी माझ्याशी एकदा बोला, म्हणजे मग तुम्हाला त्याविषयी मी अधिक माहिती सांगेन. माझ्याशी संपर्क कसा साधायचा? कुणालाही जर माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर व्हॉट्सअप नंबर मी इथे दिलेला आहे. ह्या नंबरवर फक्त व्हॉट्सअप मेसेज पाठवा आणि संपर्क करा. कॉल करण्याचा प्रयत्न करू नका. कॉल स्वीकारले जात नाहीत. तर त्यामुळे फक्त व्हॉट्सअप मेसेजद्वारे इथे संपर्क तुम्ही साधू शकता. तर हे झालं आपल्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेला आपला जो इंडेक्स आहे सेन्सेक्स त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी सेन्सेक्सचा चार्ट ओपन करतो इथे. सेन्सेक्समध्ये थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीनं सांगितलं होतं. सेन्सेक्समध्ये सांगितलं होतं की कदाचित काय होईल, ह्या एरियामध्ये आल्यावर आपल्याला बाउन्स बघायला मिळेल. मात्र तो बाउन्स कधी बघायला मिळेल? जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न होत नाही तोपर्यंत. निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये खालच्या बाजूला मोठी टार्गेट असल्यामुळे काय झालं की हा इथे येणारा बाउन्स थोडासा खाली शिफ्ट झाल्यासारखा आपल्याला दिसतोय आणि त्यानंतर आता जर इथे डब्ल्यू पॅटर्न बनला तर मग तो बाउन्स येऊ शकतो. बरोबर. तर अशा प्रकारचं चित्र आता सेन्सेक्स मध्ये पण दिसायला लागलेलं आहे. सेन्सेक्स मध्ये सुद्धा एक खूप मोठं सेलिंग शुक्रवारी बघायला मिळालं. सोमवारी कदाचित फ्लॅट किंवा गॅप अप ओपन होऊन आपल्याला थोडं वर जाताना बघायला मिळू शकतं आणि शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला एक तेजी सोमवार मंगळवारच्या आसपास बघायला मिळेल असं सध्या तरी आपल्याला दिसतंय. तर हे झालं शुक्रवारी काय झालं. आता आपण या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि ह्याचं सुद्धा विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. विकली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा आपण विश्लेषण करतोय त्यावेळेला तुम्हाला सेम निफ्टी बँक निफ्टी मध्ये जसं आहे तसंच दिसतंय. त्यामुळे इथे आता काय होऊ शकतं, हे सेलिंग झालंय, वर जातंय. जर हा लो तोडला तर काय होईल, खाली येईल आणि जर इथनच वर जायला लागलं तर इथे एक चांगला डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. पहिला लो खाली, दुसरा लो वर आणि हा हाय ब्रेक केल्यानंतर आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न दिसू शकतो. पण जसं निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये सांगितलं की हा डब्ल्यू पॅटर्न बनायला, त्याचं ब्रेकआउट यायला कदाचित 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने सुद्धा लागू शकतात. त्यासाठी आपल्याला थोडंसं थांबावं लागणार आहे विकली टाइम फ्रेम मध्ये. शॉर्ट टर्म मध्ये आपण मीडियम टर्म मध्ये काय करू शकतो, चेक करू शकतो. तेच आता आपण चेक करूया डेली टाइम फ्रेम मध्ये. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुम्हाला काय दिसतंय, डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा असं दिसतंय की एप्रिल महिना चालू झाल्यानंतर आपल्याला खूप मोठी तेजी झाली होती. त्याचं प्रॉफिट बुकिंगच प्रॉपर आलं नव्हतं. आता प्रॉफिट बुकिंग यायला सुरुवात झाली आहे. मात्र हे येताना कसं होईल, थोडंसं वर जाईल सोमवार मंगळवारच्या आसपास आणि त्यानंतर परत खाली येईल. एम पॅटर्न म्हणून खाली येईल आणि त्याच्यामध्ये काय होईल, मोठ्या टाइम फ्रेमचा डब्ल्यू पॅटर्न बनण्यासाठी खाली आलं असा त्याचा अर्थ होऊ शकेल. तर त्यामुळे सध्या मार्केट आपल्याला जे दिसतंय तिन्ही इंडेक्स बघता आपल्याला असं वाटतंय की जर सोमवार किंवा मंगळवारी तेजी झाली तरी सुद्धा ती कशी असणार आहे, शॉर्ट टर्मची असणार आहे. आपल्याला मीडियम टर्म आणि लॉंग टर्म मध्ये अजूनही थोडे दिवस मंदीचाच विचार करायला लागेल, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर माझ्या मते तुम्हाला या तिन्ही इंडेक्सचं केलेलं विश्लेषण लक्षात आलं असेल. आजचा हा व्हिडिओ आता आपण शेवटाकडे घेऊन आलोय. जाता जाता मला तुम्हाला काही विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शनचा वापर करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.